नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अक्षय सानप ब्लॉग. कालच्या दिवशी आम्ही जे वरी कोकण कड्याला पोहोचलो होतो, तर त्यावेळी मी एवढा काही ब्लॉग केला नाही. आम्हाला रॅपलिंग करायची होती आणि सगळ्या गोष्टी खूप तिथं फास्ट होत होत्या. मग तिथं मला एवढा टाइम भेटला नाही ब्लॉग करायला, पण तरी मी काही क्लिप्स त्या मी ब्लॉगमध्ये ऍड केल्या. कालच्या ब्लॉगमध्ये रॅपलिंग करणं एक वेळ सोपं आहे तिथं, पण तो जो खालचा तिसऱ्या स्टेशनच्या खाली जो पॉइंट आहे आणि बेलपाडा पण यायचा, त्याला साधारण आम्हाला 4 ते 5 तास लागले. एवढा टफ पॅच आहे ना, म्हणजे कंटिन्यू असं नदी टाईप आहे. आता सध्या पाणी नसतं तिथं, मग सगळे असे मोठे मोठे बोल्डर्स आहेत. बोल्डर म्हणजे दगड आहेत खूप मोठे मोठे. तर तुम्हाला ते दगड चढून त्याच्यावर उतरणं वापस असं करत करत कंटिन्यू हा 4 ते 5 तासाचा पॅच आहे. तर तिथं नेटवर्क नाहीये, तिथं मॅप पण चालत नव्हता, मार्क्स पण केलेले नाहीत की कुठं जायचंय काही नेमकं. साईडला पाऊल वाट होत्या. तुम्ही बेलपाड्याला उतरलात ना आणि तुम्हाला जर पास नाहीला वापस यायचे, तुम्हाला 3 जिल्हे क्रॉस करावं लागतं. तर कालचा दिवस खूप असा आमचा थ्रिलिंग झाला आणि एवढा एक्सपिरियन्स आला त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही हर टाईपचा काल एक्सपिरियन्स घेतला, ट्रेकचा घेतला, रॅपलिंगचा घेतला. एवढे लोक मिळाले, चांगले हंबल लोक मिळाले, आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट पण घेतले असं. पण एवढी मदत झाली मित्रांनो, तुम्हाला सांगतो काल काहीच आम्हाला प्रॉब्लेम आला नाही ह्या जर्नीमध्ये. रात्री जेवण केलं आम्ही, 11 वाजताची झोपलो, तर सकाळी 6 वाजताच मला जाग आली. म्हणजे एवढे डीप झोप मला लागली होती, पण झोप पण खूप छान झाली. आणि सध्या बघा आता आम्ही इथे जे माझ्या मागे तुम्हाला हे माउंटेन रेंज दिसते तेच हरिश्चंद्रगड आहे. पण हरिश्चंद्रगडचा हा पहिला पाहिजे, त्याच्या मागे अजून वरी जावं लागतं. उमेश पण उठला. उमेश कसा होता कालचा दिवस? खूप मस्त होता, खूप थ्रिलिंग आणि खूप एकदम ॲडव्हेंचरस डे होता कालचा. आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे. मी आता सगळं बॅग पॅक केल्या, बाईकवर लोड पण केल्या. मी नाश्ता करतोय. नाश्त्यामध्ये पोहे आणि चहा. सरळ निघणार आहेत कळसुबाईला. तर कळसुबाई इथून आहे जवळपास 1.5 तासाचा रस्ता आहे, जे 40 किलोमीटर आहे, तर 1.5 तास लागतो. ठीक आहे, आता पुढच्या अपडेट मी देईनच तुम्हाला अजून. ह्या सगळा पॅकेज फक्त 500 रुपीज म्हणजे पर पर्सन. त्याच्यामध्ये स्टे प्लस फूड. आणि या हॉटेलचं नाव आहे हॉटेल साईराज. एकदम कोकण कड्याच्या म्हणजे जिथून पायथा सुरू होतो, ट्रेक स्टार्ट होतो, त्याचे एकदम अलीकडे हॉटेल आहे हे. आणि व्ह्यू पण खूप सुंदर येते. आता आम्ही निघायला म्हणजे रेडी आहेत. आणि ओव्हरऑल आता सगळं व्यवस्थित सेटअप झालं. सकाळी चेन लूप पण केले, हवा टायर प्रेशर पण चेक केलं. तर राजूरला पोहोचलोय आम्ही. आम्हाला घ्यायचा भंडारदराचा रोड. बहुतेक आज इथं बाजार आहे, हे राजूर गाव आहे. आणि इथं आम्हाला ATM पण बघायचे आता, कारण कॅश संपली आहे सगळी कालच. ATM बघा, मला आता गावामध्ये जावं लागेल जरा आतमध्ये, कारण ATM मशीन सगळ्या तिकडे आहेत. एक लोकल मुलाने सांगितलं की ATM ला कॅश नसेल, इथं पेट्रोल पंपवर मिळेल म्हणले कॅश, त्यांना UPI करून. बघू आता. ATM पाहिजे होत. ATM वरती. तर आता ATM ला कॅश नाही आहे आणि वरून पेट्रोल पंपला पण कॅश मिळत नाही. पण एक इथे टेम्पोले भाई आहेत, ते म्हणतात की त्यांना ऑनलाईन करा, ते कॅश देतील. तर त्यांना आता ऑनलाईन करतो मी. किती आहे कॅश तुमच्याकडं? 4,000 आहेत का? मग मी 2 करतो, तो 2 करेल. तुमचा नंबर सांगा. ओके, हे 2 केले. हे उमेश, ह्यांच्याकडे 4 आहेत. काय 4,000 आहेत ह्यांच्याकडं. मी 2 केलेत. तुला कॅश लागणार, 2 घे ह्यांच्याकडून. त्यांना ऑनलाईन स्कॅनरवर स्कॅन कर. हेल्प केली दादा आणि आपल्याला 2,000 आता इथं बस होतील आम्हाला कळसुबाई आणि संधन व्हॅलीला. मे बी अजून जर काय लागले तर बघू. तुम्ही कुठे चालले दादा? आता कळसुबाई. चालेल, धन्यवाद. आज थोडंसं उष्णता जास्त आहे, थंड वातावरण नाही आहे इकडे ह्या साईडला. कळसुबाई राहिले फक्त 24 किलोमीटर आणि टाईम दाखवतो इथं 34 मिनिट. अर्धा तासमध्ये तर पोचून जातो ना आम्ही. आता हे राजूर गाव संपेल इथं. आम्ही आहेत कळसुबाईच्या थोडं अलीकडे आहेत. आता इथून पुढे एक लेफ्ट घेतला की पाली विलेज आहे, कळसुबाईचं बेस विलेज. आता थोडं आम्ही आता चहा कॉफी घेऊन ठरवणार आहेत की कळसुबाई जायचंय का संधन व्हॅली, कारण आता उशीर झालाय, दुपारचे 1 वाजलेत. आणि आता ट्रेक करायचं म्हणजे 1:30-2ला ट्रेक स्टार्ट होईल आणि वरी आम्ही पोचू 4:30-5 पर्यंत किंवा 4-4:30 पर्यंत. पण उतरण्यासाठी मग संध्याकाळच होईल, म्हणजे 7-8 वाजतील. पर्ची काटणी होगी. हां, तर इथं एंट्री पॉइंट आहे, यांचे चेक पोस्ट आहे. चार्जेस तसं हरिश्चंद्रगडला होते. बना कर लिया है, क्या? कंपनी ने दिया है. नाही, बाहेरून घेतले ते. मोबाईलचे का? मोबाईल कनेक्ट होतो त्याला.
भेटले हा कितीला भेटले ते 18,000. स्पेशल मॅपच आहे का हा मॅप कॅमेरा सगळंच आहे. तसा फोन येतो काय गरज आहे फोन व्हीलरची सांग बरं छान हे मागचा कॅमेरा आहे. आवडत किती असतो गाडीला 30 कनेक्ट आहे का? सगळे इथले विचारत होते बाईक कितीची आहे काय ॲव्हरेज, आणि जे काय मी मॉडिफिकेशन केले बाईकला ते बघत होते, एक्सप्लोर करत होते. किती तिकीट पडलं रे उमेश? पर पर्सन तिकीट होतं 30 रुपीज आणि पर बाईकचं तिकीट होतं 25 रुपीज. इथे एंट्री चार्जेस आहेत ते वन विभागाचं असतं ते ऑथराईज. आणि इथून मग आम्ही पुढे सामरत गावामध्ये जाणार आहेत. सुंदर रिजन आहे मित्रांनो हा. तर तुम्ही इकडे येताना असं एकदम असं प्लॅन करून येऊ नका की 2 दिवसच फिरायचे 3 दिवस फिरायचं आहे. जसे तुम्हाला इकडे रस्ते मिळतील, जसे तुम्हाला प्लेसेस कळतील, तसं तुम्ही ते एक्सप्लोर करा. ह्या लेफ्ट साईडला आहे भंडारदरा लेक आणि डॅम पण इकडंच आहे. आम्ही सरळ जातो आहे सांदन व्हॅलीला. आजच आम्ही सांदन व्हॅली पाहणार आहोत आणि तिथून बघू, एक तर तिथं स्टे करू, नाही तर मग इकडं मागे हॉस्टेलर आहे एक, त्या हॉस्टेलरला आम्ही राहू शकतो. त्या हॉस्टेलरची प्रॉपर्टी पण चांगली आहे, मी आधी पण राहिलो होतो तिकडं. सांदन व्हॅली आहे जवळपास अर्धा तास, म्हणजे 15 किलोमीटर आहे. मित्रांनो आम्ही त्या हॉटेलमधून आता निघालो. तिथेच आमचे हेल्मेट बाईक सगळं तिथेच ठेवले आम्ही हॉटेलमध्येच. बाईक तिथं पार्क आहेत, लगेज पण बाईकलाच आहे कारण तिथं होते एक ते दादा लक्ष ठेवण्यासाठी. तर आता समोरच आमच्या इथं सांदन व्हॅलीचं एंट्रन्स आहे आणि ते हॉटेल खूप जवळ आहे. तर मागे इथं जो मला एक पिनॅकल दिसतोय तो रतनगड आहे आणि इथून तुम्हाला जवळपास सगळी माउंटेन रेंज दिसेल, म्हणजे ह्या एरियामधली. ह्या साईडला कळसुबाई आहे, इकडं मागे रतनगड आहे, पुन्हा समोर इकडं भंडारदरा आहे. असे सगळे जवळजवळच आहेत, पण फिरून खूप यावं लागतं घाटाघाटामधून. पण तुम्ही चलत फिरलात तर खूप जवळ आहे. मग रतनगडला जायला ह्या गावातून पण रस्ता आहे सामरदमधून, आणि एक रस्ता आहे रतनवाडीमधून. रतनवाडी थोडा इझी आहे, हा थोडा टफ आहे म्हणजे सामरदमधून. थोडंसं एक जंगल टाईप आहे मित्रांनो. इथं जंगलामधून तिकडे ते व्हॅलीकडे जायचा रस्ता आहे. सोमवार असल्यामुळे गर्दी नाही आहे. तेच जर काल संडेला इकडे जर आम्ही आलो असतो तर खूप गर्दी पाहायला मिळली असते इकडे ह्या साईडला. इथं थोडासा दगडी पॅच स्टार्ट होतोय, जे की मेन व्हॅली इथून स्टार्ट होते. आता काल एवढं आम्ही त्या नदीमध्ये चाललोय ना, आता हे दगड चढायचं वापस हे नाही सध्या, मूड नाही. पण ठीक आहे, आपण आलोय त्या व्हॅलीच्या एकदम म्हणजे गेटला. इथून ही व्हॅली स्टार्ट, 2 किलोमीटरची व्हॅली आहे. इथूनच ही व्हॅली स्टार्ट होणार आहे. अशी ही 2 किलोमीटर आहे आणि थोडंसं पुढे गेलं ना मग ते 200 फीट डीप आहे. खूप सुंदर आहे आणि आज कोण नाही आहे तर खूप चांगलं एक्सप्लोर पण होते, म्हणजे गर्दी नाही आहे काहीच. म्हणजे विकेंडला आलात तर तुम्हाला इकडं व्हॅली क्रॉसिंग पण मिळेल एक छोटीशी, त्याचं लोकेशन पण दाखवतो मी. तर हे बघा, इथं हे मागे जे रेलिंग दिसते तर तिथून व्हॅली क्रॉसिंग आहे. तिथून ते रोप लावतात वरून आणि इकडं सोडतात ह्या साईडला. आणि थोडंसं डीपमध्ये गेलं अजून थोडंसं इथून साईडला त्याचा रस्ता आहे एक छोटासा. त्या पायवाटणावरही गेलं तर तिथून रॅपलिंगचा एक स्पॉट आहे. तर पुढे ते रॅपलिंगने खाली सोडतात, जे की 120 फीटची रॅपलिंग आहे. तिथून खूप म्हणजे प्रिझर्व केला आहे हा प्लेस, कुठे घाण नाही आहे कुठं काही, म्हणजे एकदम व्यवस्थित आहे सगळं. फॉरेस्ट डिपार्टमेंटने खूप चांगलं काम केलेलं आहे ह्या ठिकाणी. अजून तर काही कचरा वगैरे दिसला नाही आम्हाला, प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे. खूप मोठे मोठे बोल्डर्स आहे तिथं, बोल्डर्स म्हणजे दगड आहेत खूप मोठे. हे बघा, हा काय एक दगड आहे, हा इथं खाली पण बघा. थोडंसं जाऊ पुढं, पण वापस पुन्हा जाऊ मग. इथंच थांबू थोडं. व्हॅली तिथून दिसते ना, ते तिचं डीप जावं लागते मध्ये. तर हे माझ्या मागे जे दिसते ते सांदन व्हॅली आहे, जे की दोन आता डीप स्टार्ट होते, म्हणजे 200 फीट डीप आहे. आणि आम्ही काही एंड पॉईंट पर्यंत जाणार नाही आहेत, कारण जाऊन यायला आता 1.5 तास लागतील त्या एंड पॉईंट पासून इकडे यायला वापस. त्याच्यामुळे आम्ही इथूनच हा व्ह्यू एन्जॉय करून आम्ही वापस बाईककडे जाणार आहेत. आणि तिथून कारण आम्हाला पुढे
भंडारदऱ्याला रीच होते वापस आणि मध्ये थोडासा जंगल एरिया पण आहे त्यामुळं. आणि सध्या इकडं कसं चित्ते बिबटे जरा रिस्क आहे थोडीशी त्यांची त्यामुळं. पण खूप शांतता आहे मित्रांनो, खूप म्हणजे ह्या व्हॅलीमध्ये आमच्या दोघांशिवाय कोण नाही आहे सध्या. बाकी इथं क्राऊडच नाही आहे कसला. तर मोस्टली सॅटर्डे संडे टाळा फक्त, किंवा फ्रायडे सॅटर्डे संडे. बाकी वीकडेजमध्ये जर तुम्ही कुठेही ट्रॅव्हल केलात तर एवढी गर्दी नाही आहे. पण फ्रायडे सॅटर्डे संडे खूप तुम्हाला गर्दी, इथं थांबायला सुद्धा जागा मिळाली नसते तुम्हाला संडेच्या दिवशी तर. त्यामुळं संडे तर टाळा असतो मी मोस्टली.